हे बघा यूट्यूब फॅमिली, आपली मऊ आणि लुसलुशीत चपाती तयार आहे। हे बघा, मी दोन्ही हाताने दाबली तरी घडी लगेच फुलते। चला बनवायला सुरुवात करूया। पहिले मी यामध्ये पीठ चाळणीने चाळून घेतले आहे व ते जाड पीठ जे शिल्लक राहते चाळणीमध्ये ते परत मी साईडला टाकले आहे। आता पीठ हे व्यवस्थित आपण मळून घेत आहोत। पीठ हे व्यवस्थित मळले तरच आपली पोळी मऊसूत आणि लुसलुशीत बनते। जिभेवर टाकताच लगेच विरघळते। त्यासाठी फॅमिली आपल्याला पीठ हे व्यवस्थित मळून घ्यावे लागते। हे बघा, मी पीठ हे एकदम व्यवस्थित मळून घेत आहे। आता पीठ हे आपले व्यवस्थित मळले तरच आपली पोळी ही फुग्यासारखी टम्म अशी फुगते। त्यासाठी आपले पीठ हे व्यवस्थित मळून घेणे गरजेचे आहे। आपले पीठ जास्त सैलही नाही आणि जास्त कडकही नाही अशा स्वरूपामध्ये मळावे, जेणेकरून आपली पोळी ही दिवसभर जरी अशी उघड्यावर ठेवली तरी नरम राहते। यासाठी पीठ हे व्यवस्थित 5 ते 6 मिनिटे मळून घ्यावे। हे बघा मित्रांनो, मी या प्रकारे मळून घेत आहे, तुम्हीही या प्रकारे मळून घ्या। आता आपण एक मस्त छोटासा पिठाचा गोळा घेणार आहोत व पळपटावरती तुम्ही बघू शकता व्यवस्थित मळून घेत आहोत। यामुळे हे देखील आपल्या पोळीला मध्ये पापुद्रे तयार होतात। आता आपण याचे 4 भाग करून घेणार आहोत। आपण आता ही 4 पदरी पोळी तयार करणार आहोत मित्रांनो। आता याला आपण तेल लावून घेणार आहोत। हे बघा मित्रांनो, आता हे थोडे थोडे करून सर्व पिठाच्या याच्यावर तेल लावून घ्यावे। त्यानंतर पीठ टाकल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून घ्यावी। आता आपण हे पिठामध्ये बुडवून घेऊ मित्रांनो। त्याला पहिले आपण आकार देऊन घेऊ। आता ते पिठामध्ये बुडवून घेऊ व लाटण्याच्या मदतीने आपण त्याला गोल आकार देऊ। हे बघा मित्रांनो, किती सुंदर आणि छान हे लाटणं फिरवणे ही एक कलाच आहे मित्रांनो। ही आपली भारतीय संस्कृतीची चपाती आहे। आपल्याला हे भारतीय संस्कृतीमध्ये चपातीला खूप महत्त्व आहे। चपाती ही आपली पारंपरिक भोजन आहे, त्यामुळे हे सर्व घरांमध्ये बनतेच। पण आता जे नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशल बनवला आहे। त्यांनाही समजले पाहिजे पोळी कशी लाटावी। जे घरापासून दूर राहतात, नोकरी करतात, त्यांनाही चपाती यावी म्हणून मी हे व्हिडिओ टाकत आहे मित्रांनो। ज्या बहिणींना चपाती लाटता येत नाही व्यवस्थित व त्यांची चपातीला मऊसूत आणि पापुद्रे तयार होत नाही व पोळी भाजताना अशी फुग्यासारखी फुगत नाही, त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवत आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। आता ही पोळी मी तव्यावर टाकून घेत आहे। आता तव्यावरती ही पोळी एक साईड भाजल्यानंतर आपण तिला पलटवणार आहोत मित्रांनो। ती आता दुसऱ्या बाजूने देखील आपण भुजणार आहोत। हे बघा मित्रांनो, पोळी ही व्यवस्थित चारही बाजूंनी सर्व बाजूंनी भाजून घ्यावी व काठही व्यवस्थित भाजून घ्यावी, ते कच्चे नाही राहिले पाहिजे। हे बघा मित्रांनो, आता आपली पोळी ही एक साईडने मस्त भाजत आहे व तुम्ही बघू शकता ती आता फुगतही आहे। आता आपण पोळीला पलटवून घेऊ मित्रांनो आणि तिला दुसऱ्या बाजूनेही मस्त भाजून घेऊ। हे बघा मित्रांनो, किती मस्त फुगलेली आहे आपली पोळी। ही पोळी आपण मस्त दोन्ही ती साईडने भाजून घ्यावी। आता जे काठ आपले कच्चे राहिलेले आहेत आपण ते देखील भाजून घेणार आहोत। आता आपण काठ हे भाजून घेऊ। हे बघा मित्रांनो, आपण आता तिला परत काठ भाजण्यासाठी अर्धी घडी करून तिच्या काठांना आपण भाजून घेणार आहोत। आता तिला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणे। पोळी भाजताना गॅस हा नेहमी फुल असावा। गॅस जर कमी असला तर आपली पोळी ही नीट भाजत नाही। हे बघा मित्रांनो, इतकी मऊसूद आणि सुंदर जाळीदार पोळी तयार आहे। हे बघा मित्रांनो, आपण आता या 100 पोळ्या करून घेतलेल्या आहेत। या खूपच मऊ आणि लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणार आहेत। हे बघा मित्रांनो, मी आता एवढी जोरात दाबत आहे तरी पण ती लगेच घडी खुलते। हे बघा मित्रांनो, किती मोठी चपाती झालेली आहे। तुम्हीही याच प्रकारे याच पद्धतीने पोळ्या बनवा। हे बघा मित्रांनो, आपल्या पोळ्या तयार